वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। अतिक्रमण हटवताना रोजगार हिरावला, नगर परिषदेपुढे बाधित नागरिकांची व्यथा। पिंपळनेर नगर परिषद हद्दीत करण्यात आलेल्या अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईमुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा एकमेव आधार हिरावला गेला असून बाधित नागरिकांवर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे। या पार्श्वभूमीवर अतिक्रमण धारकांना शहरातच पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी कडकडीची मागणी बाधित नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। पिंपळनेर शहरातील कायमस्वरूपी रहिवासी दत्तूराम तमखाने भोई, संतोष भगवान चौधरी, विनोद रमन अहिरराव, मगन बाबाजी सावडे, शेख रऊफ शेख मुनीर, सुनील किशन ढोले भोई, राजेंद्र पांडुरंग धोत्रे व अंबादास गंगाराम चव्हाण यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांच्याकडे संयुक्त निवेदन सादर केले। निवेदनात नमूद करण्यात आले की सन 1994 पासून ग्रामपंचायत असताना टपरी व लहान दुकानांच्या माध्यमातून हे नागरिक अल्प स्वरूपाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। मात्र दिनांक 27 जून 2025 रोजी अतिक्रमण हटविण्याच्या कारवाई दरम्यान त्यांच्या व्यवसायाच्या साधनांवर थेट बुलडोझर चालविण्यात आला। यामुळे संबंधित कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून अनेक कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली आहे। या कारवाईनंतर संबंधित नागरिक पूर्णतः बेरोजगार झाले असून त्यांच्या कुटुंबियांचे जीवन विस्कळीत झाले आहे। याच काळात सहकारी भारत ईश्वर अहिरराव व मोहन अंबादास चव्हाण यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर आणखी मोठे संकट कोसळले आहे। गेल्या 8 महिन्यापासून रोजगाराचा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने जीवन जगणे अत्यंत कठीण झाले असल्याचेही निवेदनात नमूद आहे। विशेष म्हणजे न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई होत असली तरी नगर परिषद अधिकाऱ्यांनी नगर परिषद निवडणुका झाल्यानंतर पर्यायी व्यवस्था करून दिली जाईल असे आश्वासन दिले होते। मात्र आतापर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। त्यामुळे नगर परिषदेने मानवी दृष्टिकोनातून या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून बाधित अतिक्रमण धारकांना शहरातच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी। आम्ही आज दिनांक 10/2/2025 रोजी 26 पिंपळनेर नगर परिषदला आणि सटाणा रोडला बस स्टँड समोर 10 अतिक्रमण धारक होतो। आम्ही आज नगर परिषदला एक अर्ज स्वरूपात नगर परिषदला अर्ज दिला, निवेदन दिलं की आम्ही 8 महिन्यापासून रिकामे होतो। आम्हाला हायकोर्टने निकाल दिला होता की तुमचे हे अतिक्रमण काढावं लागेल आणि हायकोर्टच्या निकालानुसार आमचं अतिक्रमण आम्ही सहकुशीने काढून घेतलं आणि 8 महिन्यापासून आम्ही सगळे लोक रिकामे फिरत होतो आणि 8 महिन्यापासून कुठेही अतिक्रमण न करता आम्हाला सीओ साहेबांनी एक आश्वासन दिलं होतं की ज्यावेळेस नगर परिषदला बॉडी बसेल त्यावेळेस तुमचा कुठला तरी आम्ही विचार करू। आता आज आम्ही नगर परिषदला आमचं निवेदन दिलं आहे, तर आज नगर परिषद आणि सगळे बॉडी नगराध्यक्ष मॅडम, उपनगराध्यक्ष योगेश भाऊ यांनी आमचा कुठला तरी एक विचार करावा, आम्हाला पर्याय जागा म्हणून कुठंतरी आम्हाला आमची सोय लावावी। आज आमच्यावर उपास मारण्याची वेळ आली आहे। आम्ही 8 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा व्यवसाय न करता घरी बसून एक नगर परिषदची आश्वासनाची वाट पाहत होतो। आज आम्ही अर्ज स्वरूपात त्यांना एक निवेदन दिलंय। आम्हाला नगर परिषद आणि सगळे पक्षीय सगळे आमचे गावातले सगळे नगरसेवक यांना एक हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करावा। एक गावाचा व्यावसायिक म्हणून आमचा विचार करावा ही सगळ्यांना आमची नम्र विनंती। नगर परिषदला आम्ही अर्ज दिला होता, त्यांनी आश्वासन दिला की 15-16 तारखेला आमची मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये आम्ही तुमचा विचार करू, चर्चा करू। आता पाहू आता नगर परिषद आमचा काय विचार करते काय नाही ते आता पाहू नगर परिषद काय करते। सीओ साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुमच्या 15-16 तारखेला मीटिंग मध्ये तुमची चर्चा करू। धन्यवाद।